याचा निकाल। ही थेट दृश्य आहेत पुण्यातली। आप खुद भागे हैं यहाँ से। Your son was consuming alcohol. Were you aware that your son was consuming alcohol? You gave the keys of your car. You gave the keys of your car. आपको एहसास है? भाई काय करतोय? तेव्हा पुण्यातली ही दृश्य आहेत। पुण्यातील ड्रंक अँड ड्राईव्ह केस प्रकरणी अल्पवयीन मुलगा होता आरोपी, त्याच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे। त्यांना प्रतिक्रिया विचारली जात होती या संपूर्ण प्रकरणाबद्दल, मात्र सध्या ते माध्यमांशी काहीही बोलण्यास तयार नाहीये। आजच आरोपी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आलेली आहे। तेव्हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना आज अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांना माध्यमांकडून प्रश्न विचारले जात आहेत, मात्र सध्या ते काहीही बोलत नाहीये। 2 दिवसांपूर्वीचा हा प्रकार। यांच्या मुलानं, जो अल्पवयीन आहे, दारूच्या नशेत पोर्शे कार वेगानं चालवली, ज्याच्यात त्यानं दोघांना धडक दिली आणि यात एका तरुणाचा आणि तरुणीचा मृत्यू झालेला होता। या प्रकरणानंतर 2 दिवसांनी पुणे पोलीस ऍक्शन मोडवर आले। संभाजीनगरातून विशाल अग्रवालला अटक करण्यात आली आहे। मुलगा अल्पवयीन असल्यानं त्याच्या वडिलांवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे। इतकंच नाही तर ज्या बारमध्ये आणि पबमध्ये तो अल्पवयीन मुलगा दारू प्यायलेला होता, त्या 2 पबवरती देखील कारवाई करण्यात आली। त्यांच्या मालकांना अटक करण्यात आली आहे। संभाजीनगरातून बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल याला अटक करण्यात आली आणि कोझी आणि ब्लॅक पबच्या मालकांना देखील बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती मिळते आणि या पबवर देखील कारवाई करण्यात आलेली आहे। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। निलेश, विशाल अग्रवाल यांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळते का? अधिक तपशील तुमच्याकडे? नक्कीच त्याला काल रात्रीच ताब्यात घेतलेलं आहे, पण अटक दाखवली नव्हती। आता त्याला अटक दाखवण्यात आलेली आहे। पुणे विभागाच्या विशेष शाखेने ही कारवाई केलेली आहे। पुणे विभागाची विशेष टीम आहे ती संभाजीनगरला गेली होती, त्यातून त्यांना इकडे आता आणलेले आहे। त्यांची या ठिकाणी चौकशी सुरुवात करणार आहे। चौकशीमध्ये ते काय बोलतात ते पाहणं उत्सुकतेचं असणार आहे। कशा प्रकारे गुन्हा झाला आहे, त्याला का गाडी दिली, तो दारू पित होता, हे तुम्हाला माहिती होतं का? या सगळ्याची चौकशी या ठिकाणी आता गुन्हे शाखा करत आहे। आणि त्याचबरोबर आता देवेंद्र फडणवीस सुद्धा पुणे पोलीस कमिशनर ऑफिस मध्ये आहेत। हे दोघंही या ठिकाणी आता आहेत। महत्वाचं म्हणजे आता अग्रवाल आहे तो काय स्टेटमेंट देतो हे फार महत्वाचं असणार आहे, कारण त्यांना आता उद्याच्याला शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। निश्चित धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।